मनाची एकाग्रता आणि एकाग्रतेतून केलेली भक्ती पाहून तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. हवा असलेला वर मागून घे. हे भानू भास्करा, तुम्ही मला प्रसन्न झाला. तुम्हाला माझा दंडवत प्रणाम. शुभ आशीर्वाद असो. समस्त पृथ्वीला अंधकारातून नष्ट करणारा आणि जीवसृष्टीला प्रकाश देणारा हे भानू भास्करा, तुम्ही जर मला खरोखर प्रसन्न झाला असाल तर मला कधी न मृत्यूचा वळ द्या. राजपुत्र सिंधू, मनुष्य जन्माला येतो तेव्हा मृत्यू त्याचा अटळ असतो. एक मात्र लक्षात ठेव, मनुष्य प्राणी देव जानव यांना मनुष्य प्राणी देव यांना मृत्यू येतोच. मी तुला असा वर देतो की दिवसा किंवा रात्री, सकाळी किंवा संध्याकाळी तुला केव्हाही मृत्यू येणार नाही. यासाठी मी तुला अमृत प्राशन देतो, त्याचा तू स्वीकार कर.
आणि एक मात्र लक्षात ठेव, जोपर्यंत हे अमृत तू स्वतःच्या हृदयात प्राशन करून ठेवशील तोपर्यंत तुला मृत्यू येणार नाही. सूर्य देवाची तपश्चर्या करून सूर्य देवाची तपश्चर्या करून त्यांच्याकडून अमरदान मिळवले. हा सिंधू राजा अमर झाला. चक्रवात पुत्र सिंधू राजा अमर झाला. तुला असा कोणता आनंद झालाय ज्याने तुला असा कोणता आनंद झालाय ज्याने तू खुश होऊन गेलाय? नारायण नारायण. अरे खुश लागते पुसणारे तुम्ही. अरे तुम्हाला कोणतं चांगलं झालेली पावत नाही आणि कोणाला चांगलंही कळवत नाही आणि कोणाच्या आनंदातही सहभागी होता येत नाही. नारायण नारायण. मनुष्य अंध झाला की अंधात बरळतो. नारायण काय बोलला नाही तुम्ही? अरे सिंधू सांगतो, अर्थात आनंद करू नकोस. मी असं म्हटलं की तू कोणत्या आनंदात जवळून गेलाय? नारायण नारायण. नारद मी अमर झालो. नारायण नारायण. अरे सिंधू लक्ष्या, एवढा गर्व बरा नाही. गर्वाचे घर नेहमी खाली असते. मनुष्य जन्माला आला की त्याचा मृत्यू अटळ असतो. नारायण नारायण. सूर्य नारायणाची एका पायावर तपश्चर्या करून मी अमरदान मिळवले. हा सिंधू राजा अमर झाला. आणि गर्व नाराजपणी मला गर्व नसणार नाही तर काय असणार. नारायण नारायण. अरे सिंधू लक्ष्या,
तू तर त्या सुरुवात सूर्यदेवाकडून अमृत व ते वरदान प्राप्त करून घेतलेस आणि 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 तो त्याचा वापर करत आहे. नारायण नारायण. अरे नारायणा, मी सूर्यदेवाची खूप तपश्चर्या केली आहे आणि त्यांच्याकडून वर प्राप्त करून घेतला आहे. नारायण नारायण. नारदमुनी, मला मिळालेलं वर पाहून तुमच्या अंगाला हात लागलीच असेल. नारायण नारायण. पण एक लक्षात ठेवा, या सिंधुराजाने ठरवलं तर या समस्त त्रिभुवनाचा राजा होऊ शकतो. नारायण नारायण. अरे होऊ शकत नाही, होणारच. हा सिंधुराजा या त्रिभुवनाचा राजा होणार. नारायण नारायण. आणि पहिली स्वारी त्या इंद्रदेवाच्या अमरावतीवर करणार. इंद्रदेवा, अमरावती तुझ्यावर राज करते आहे. नारायण नारायण. अरे अरे हा सिंधू दत्त फारच उन्मत्त झालाय. ही बातमी देवेंद्रला सांगितली पाहिजे. देवेंद्रा, सांभाळा. नारायण नारायण. सिंधू दैत्याला गर्व आला, रागाने तो पेटला. सिंधू दैत्याला गर्व आला, रागाने तो पेटला. सूर्यदेवाच्या वरदानाने Bye.
शांत निशांत पृथ्वी तलावर काय चाललंय याची बातमी कदाचित इंद्राला नसावी. नारायण नारायण देवेंद्राचा जय जयकार असो. नारायण 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 नारायण. त्या सिंधू दैत्याने सूर्यनारायणाची एका पायावर तपस्या करून त्यांना प्रसन्न करून घेतले आणि त्यांच्याकडून अमरावती वरदान प्राप्त करून घेतले आहे. आणि तो पहिली स्वारी आपल्या अमरावतीवर करणार आहे. सावध राहा. नारायण नारायण. मला वाटलंच होतं देवांचे दास हे त्यांच्या सोबतच असतात. नारायण नारायण. हे सिंधू दैत्या तुला तर वरदानाचा फारच गर्व झालाय. अरे गर्व अरे गर्व असणार नाही तर काय नाही. नारायण नारायण. अरे सिंधू दैत्या एवढा गर्व करू नकोस, नाहीतर त्याचा तुझा अंत होईल. नारायण नारायण. अरे नारदा तू इथून चालता हो. नारायण नारायण. सोडून दे रे वेड्या गर्व अभिमान. भक्ती करून तुझी मिळेल या त्रिभुवनाचा राजा फक्त सिंधू दैत्य होऊ शकतो. ए, ए तू. तुझी अमरावती माझ्या स्वाधीन कर. अभिषेक केला. अरे अरे सूर्य नारायणाची तपश्चर्या करून
मी अमरत्वाचं दान मिळवलं आहे. मुकाट्याने तुझी ही अमरावती माझ्या स्वाधीन कर, नाहीतर स्वीकार युद्धाच्या अमरावतीचा राजा, हाय अमरावतीचा राजा, फक्त सिंधू नारदाचा कोटी कोटी प्रणाम. नारायण 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 नारायण. हे विष्णू देवा, त्याला एक महाकारण आहे. नारायण नारायण. या सिंधू दैत्याने सूर्यनारायणची तपश्चर्या करून त्यांच्याकडून वरदान प्राप्त करून घेतले आणि त्याने पहिली वारी देवेंद्राच्या अमरावतीवर केली. त्याची अमरावती आपल्या ताब्यात करून घेतली आणि पुढची वारी तो आपल्या वैकुंठ नगरीवर करणार आहे. सावध राहा. नारायण नारायण. काही चिंता करू नका. ठीक आहे, येतो मी. या मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. या मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. बहु बोलाचे
हे सिंधू तू तर सूर्याला एवढं मोठा प्रॉब्लेम घेते तू गळ वापरत नाही. अरे विष्णू देवा तू मला शिकवू नकोस. त्या इंद्राप्रमाणे तुझी तीच बाई आहे. अरे विष्णू देवा तुझ्या अंगात जर एवढी कमी असेल तर स्वीकार इथं आव्हान. असाच जातो त्या कैलास पर्वतावर आणि त्या शंकराचे कैलास पर्वत माझ्या स्वाधीन करून घेतो. सावध राहा शंकरा, सावध राहा. नियतीला खेळता जन्म मृत्यूचा पाता. नियतीला खेळता जन्म मृत्यूचा पाता. मतगाया उवाया या देहाची काया हो या देहाला महादेवांना दंडवत प्रणाम. शुभाशीर्वाद. आज पुढे कैलास पर्वतावर गेले. नारायण नारायण महादेवा मला असेच सारे देवांकडे भ्रमण करावे लागत आहे. हे काम नारायण नारायण महादेवा त्या सिंधू दैत्याने संपूर्ण पृथ्वी तलावर हाहाकार माजवला आहे. त्यावर तुम्हीच काहीतरी उपाय काढा. हो ना, यावरती काहीतरी उपाय काढलाच पाहिजे. नारायण नारायण येतो मी. या तुम्ही.
एवढीच घमेंडी असेल तर स्वीकार इथं जावा. काय इथं जेवण? शंकरा शंकरा अजून विचार कर. या त्रिभुवनाचा राजा सिंधू राजा झाला. या त्रिभुवनात मला कोणी जाणू शकत नाही. अरे सिंधू एवढा गर्व बरा नाही. तू त्या सूर्यदेवाकडून अमरत्वाचे वरदान प्राप्त करून घेतले आणि साऱ्या त्रिभुवनात हाहाकार माजवला. साऱ्या देवांना भयभीत करून सोडले आहे. अरे तू मुकाट्याने माझ्या मार्गातून वाचलो काय झालं? त्या देवांप्रमाणे तुलाही पाताळात पडले आणि या त्रिभुवनाचा राजा हा सिंधू दर्श झालाच आहे. आणि आता तुझी एवढीच कमेंट असेल तर स्वीकार इथं जावा. अरे सिंधू नद्या तुला तर फारच गर्व झाला आहे. तुझ्या अंगाने सामर्थ्य असेल तर स्वीकार युद्धाचे आव्हान. स्वीकार इथं जावा. Yeah.
आरती भिकारी ते गजवदना देवा आरती भिकारी ते गजवदना माझे पूर्ण कराया देवा मनोकामना